नमस्कार सगळ्यांना, वेलकम टू प्रिन्सेस सानवी यूट्यूब चॅनल। आज आम्ही गेलो होतो डॉक्टर APJ अब्दुल कलाम गार्डनमध्ये। हे आहे आपला हरिओम नगरमध्ये असलेल्या गार्डनला। सानवीला गार्डनमध्ये खेळायचं होतं, त्यामुळं आम्ही गार्डनमध्ये खेळायला गेलो होतो। बघा, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सानवी कसं कसं खेळते ते सगळं व्हिडिओमध्ये आहे। बघा, एन्जॉय करा। थँक्यू। इथून एंट्रन्स आहे। सकाळीपासून 1 पर्यंत असतो दुपारी, आणि संध्याकाळी 4 ते 10 पर्यंत हे गार्डन ओपन असतो। इथं त्यांचं वेलकम आहे। वेलकम नंतर इथं काही सूचना आहे, जाहीर सूचना आहेत महानगरपालिके आणि गार्डन तर्फे। इथं सगळं प्ले एरियाज आहे सानवीला खेळण्यासाठी। असं इथं लॉन आहे, प्ले एरिया आहे, फुटबॉल एरिया आहे, रनिंगसाठी आहे। सगळं छानपैकी एक मोठासा गार्डन आपलं हरिओम नगरमध्ये आहे। तर किड्स प्लेसाठी इथं सगळं स्लायडिंग आणि घोड्यावर बसण्यासाठी आहे, आणि झोका घ्यायचे झोका पण आहेत, आणि मातीमध्ये खेळण्यासाठी वाळू आहे। छानपैकी हे गार्डनमध्ये फुलं वगैरे आहे, असं सगळं झाडं लावलेलं आहे, आणि खाली लॉन पण आहे। आता सानवीला बसायचं होतं, ह्याच्यात फिरवायचं होतं, त्यामुळे मी बसवलं आणि त्याला फिरवत होतं। खूप एन्जॉय करत होती ती। त्याला हे गार्डनमध्ये जायला खूप आवडतो। तसंच स्लायडिंग पण आहे। नंतर ती बाबा मला बस, मी स्लायडिंगला जाणार आहे म्हणते, आणि स्लायडिंगला गेली। चढायचं होतं, तिथं पकडून चढायचं आहे। हे असं पकडून चढत होती ती, छानपैकी खूप एन्जॉय करत होती। घसरल्यानंतर त्याला सांगितलं मी चप्पल काढायला चढ। चप्पल काढली आणि परत चढत होती। असं तिथं पलीकडं स्टेप्स पण आहे, त्याला तरी इथूनच चढायचं होतं हात पकडून। जरा भीत होती मगाशी घसरल्यामुळं, तर नेहमी ती पटापट चढती, चप्पल स्लिप झाल्यामुळं थोडं भीत होती। इथून चढून ते स्लायडिंग करून येणार खाली आल्यानंतर, आणि परत दुसरं प्ले एरियामध्ये जाऊन तिथं पण त्याला खेळायची होती। वरती गेली नंतर मला म्हणते बाबा मी पडीन। मला म्हटलं पडत नाही, जा चढ म्हटलं। मग नंतर तिथं वरती पकडली, 2 पार होते तिथं, ते 2 पार पकडून मग वरती गेली। हे बघा, पार पकडले तर वरती गेली। वरती गेल्यानंतर त्याला स्लायडिंग करायचं होतं, मग इथून ती स्लायडिंग करत खाली आली। वाटलं हे बघा, स्लायडिंग करून खाली आल्यानंतर मग त्याला दुसरीकडं आता खेळायचे होते। त्याला म्हटलं चप्पल घाल, ते स्टेप चढायचे। स्टेप चढून तिथून मला म्हटले बाबा मला ताण लागले। मग त्याला पाणीचं बॉटल दिलं, पाणी पित होती। पाणी पिता त्याला म्हटलं बसून पी, तरी ती म्हणते मला ताण लागले, मग पाणी पिऊ दे। मग नंतर आणि परत पाणी पिल्यानंतर चढली वरती चढून मग पलीकडे असंच खेळणी आहे, तिथून चढून खाली आली। काय नाही, पुढं हे केलेलं आहे फक्त असं खेळण्यासाठी। तिथून मग नंतर ती त्याला म्हटलं तिकडं स्लायडिंग कर, आपण तिकडं दुसरीकडे जाऊन अजून खेळायचं। मग ती गेली, असं त्याच्यावर पारवर थांबून मजा करत होती, आणि परत आली इथं स्लायडिंगला। परत स्लायडिंगवरनं यायचं तर त्याला म्हटलं तिकडून उतरू नको बाळा, स्लायडिंग केलंच नाही त्यांनी। मग नंतर एक पाठीमागनं मुलगी आली, मग त्यामुळे आणि परत पटकन स्लायडिंग
रायडिंग करून आल्यानंतर मग आम्ही पलीकडे चढायचं आहे. तिथं साखळी टाकलेलं आहे, त्याच्यावरनं चढायचं होती. थोडंफार त्याच्यावरनं चढली. मस्तपैकी असं दोन्ही हात पकडून त्याला म्हटलं चप्पल घाल. चप्पल शिवाय चढलीस तर ते चिमटा बसेल. गेल्यानंतर ही गोष्टी खेळत असते गार्डनमध्ये. चढ पटकन चढ सानवी, एवढं वेळ करायचं नाही. आपल्याला जायचं आणि परत दुसऱ्याकडे बोलल्यानंतर पटापट चढत होती. हे चढल्यानंतर मग आपल्याला पुढून क्लाइंब करायला आणि परत आहे हात पकडून क्लाइंब हे करायचं होती. त्याला म्हटलं घाबरायचं नाही, चढ सानवी, पटापट चढ, आपल्याला जायचं आहे आणि परत घरी. म्हटल्यानंतर मला म्हणते बाबा आता तर आले, आपण जायचं नाही घरी, मला खूप खेळायचं आहे. करायला येत नव्हती तर वाटत होतं. तर म्हटलं खाली बघून पाय ठेव त्याच्यावर, मग खाली उतर. असं खाली उतरत होतं. सानवी खाली उतर पटकन, झाली का? आता आपण कुठून चढणार आहे, पुढून चढायचं. येतो. त्याला म्हटलं वर एक हात पकड, असं वर पकड सानवी. यस. आणि ते हात वर घे, ते दुसरा हात वर पकड. असं. मग हे पाय इथं ठेवायचे. आता हे पाय हात सोड, हात सोड, हात सोड, ते वर घे. तेवढंच चढत होती, त्याच्यावर जायला नको म्हणत होती. त्याला म्हटलं आता खाली उतर. मग ती खाली हात पकड. सानवी आता खाली उतर. त्याला खाली उतरायला पण भीती वाटत होते. असं हात, खालचा हात खाली पकड, असं नाही पेलो, नीट ठेवायचं. सानवी हां बघ, ते हात खाली घे, ते वरचा हात सोड. असं खाली उतर. मग आता लास्ट खाली संपले. ओके डन. आता आपल्याला जायचं होतं दुसरीकडं. चला तुम्हाला आम्ही गार्डन दाखवतो. ओके. त्या बाजूला पण तिथं खेळायला भरपूर आहे. इथं लॉन आहे. इथं काही लोक चप्पल काढून पण इथं वॉकिंग करत असते. तसंच सानवी चालत चालत त्याला म्हटलं तिकडे एक झोका आहे, तिथं जाऊ. सानवी तिकडे जायचं का? तिथे एक झोका आहे. असं विचारलं की म्हटलं चला बाबा. मग त्याला तिकडं गेले. ते जरा झोका मोठा आहे, ते हा पाय खाली टेकत नाही. हे बघा इथं झोका आहे. इथं बाजूला बसण्यासाठी केलेलं आहे. सिनियर सिटीजन वगैरे बसत असते तिथे पण लॉन आहे. मग इथं पलीकडे गेल्यानंतर इथं झोका होतं. त्याला म्हटलं इथं झोकावर बसा. झाडं पण चांगलं झाडं लावलेलं आहे. बाबा हे कुठलं झाड मला विचारत होते. मी म्हटलं असंच हे बघा इथं झोकावर आहे. तर मला म्हणते बाबा हे झोकावर मी बसणार. ठीक आहे बस म्हटलं. त्याला झोका दिला. झोका देऊन इथं भरपूर झोका वगैरे आहे खेळायला. शिसं पण आहे, बसायला पण चांगलं आहे. मग त्याला आता असं झोका दिल्यानंतर मग मी तुम्हाला ते झोका घेऊपर्यंत तुम्हाला मी पुढं हे दाखवतो. काय हे गार्डनमध्ये काय क्रिकेट खेळण्यासाठी मोठी ग्राउंड आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. फुटबॉल एरिया आहे, बास्केटबॉलचं ग्राउंड आहे आणि सिंथेटिक रनिंगसाठी सिंथेटिक ग्राउंड आहे. सिंथेटिक हे ट्रॅक आहे. आणि इकडं एक योगा सेक्शन, इथं योगा वगैरे करू शकतो आपण. वरती हे असं लावलेलं काही लोक इथं स्ट्रेचिंग करत होते. तसंच
क्रिकेटसाठी आहे, एक ग्राउंड क्रिकेटसाठी आहे, त्या बाजूला व्हॉलीबॉल आणि हे खेळण्यासाठी पण बास्केटबॉल. हे मोठासा एरिया आहे रनिंगसाठी त्यासाठी. तिथं हां ते बास्केटबॉलचे आहे. ते पोलीस भरतीचं विद्यार्थी वगैरे इथे येऊन त्यांनी शॉर्टपुट रनिंग वगैरे प्रॅक्टिस करत असते. तसंच या भागात राहणारे सगळे रहिवासी पण इथे येऊन रेग्युलर वॉकिंग वगैरे करणारे लोक पण आहेत. चांगलं आहे. म्हणजे आपल्या हरिओमनगरमधले हे गार्डन खूप चांगलं खेळण्यासाठी आहे. असं मोठं एरिया. नंतर आणि परत सांगलीला खेळायचं होतं, त्याला घेऊन इथं लॉनवर आलं. इथं सिनियर सिटीजन लोक बसले होतं, त्यांचं काही गप्पा चालू होतं. मग इथं स्टॅच्यू आहे. मग सांगली इथं आले होतं खेळायला. नंतर आणि परत गेली ती जुजूमध्ये बसायला आणि ते स्लायडिंग वगैरे झोपड्यामध्ये बसायला, स्लायडिंग वगैरे बसायला ती थोडं चालली होती. तसं चांगलं पद्धतीनं खूप एन्जॉय केली सान्वीने. त्याला मातीमध्ये खेळायचं होती. त्याला म्हटलं मी आपण ह्यावेळी हे आणलं नाही, मातीमध्ये खेळायचं मटेरियल उद्या आणू आणि परत आपण खेळू. हे घोड्याचे राऊंड करायचे. घोड्यावर बसली होती. त्या घोड्यावर असं राऊंड मारायला खूप आवडतो, त्यामुळं तिथं त्याच्यावर बसवलं होतं त्याला. खूप राऊंड मारले. हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच प्रिन्सेस सान्वी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसंच व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनवर येतील. थँक्यू, धन्यवाद, नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.